श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं ते श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। सीता मेरी मात है पिता मेरे रघुनाथ इन दोनों के चरणों में दंडवत बारंबार। अखंड कोटि ब्रह्मांड नायक भगवान राम समर्थ श्री एकनाथ महाराज श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून रामकथा दिवस 6वा गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतायत। हे मन भगवंताची कथा अतिशय पवित्र आहे आणि एवढंच नाही, एकदा का त्या कथेत मन लागायला सुरुवात झालं की तिथून ते बाजूला जात नाही। जसं एखादं भ्रमर आहे महाराज, भ्रमर समजतं ना, भुंगा। तो भुंगा एकदा का त्या ठिकाणी एखाद्या फुलाच्या बगीच्यामध्ये येऊ लागला आणि फुलाचा जो सुगंध घेऊ लागला मध, त्या ठिकाणी तर पुन्हा पुन्हा तो तिथं येतो, तिथं धाव घेत राहतो। कोण? तो भुंगा। तशी एकदा मनाला सवय लागली भगवंताच्या नामाची कथेची की ते मन तिथं येते। परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज। जसं त्याला गोडी लागलेली तशी त्या मनाला सुद्धा गोडी लागली पाहिजे आणि एकदा लागली की तिथून ते परावृत्त होत नाही, बाजूलाच जात नाही। तसं गोस्वामी तुलसीदासजी म्हणतायत हे मन भगवंताच्या चरणावर लाग, असं मनाला उपदेश करतात। आपण कथा ऐकत होतो, रामप्रभू सुग्रीव यांच्याशी मैत्री करतात आणि मैत्री केल्यानंतर त्या वालीचा वध करतात। वालीचा वध केल्यानंतर वाली भरपूर बोलतो, हे राम तुम्हाला काम करायचं होतं, सीतेला शोधायचं होतं तर मला सांगायला पाहिजे होतं, एका मिनिटात आणली असती सीता तिथून। रावणाला सुद्धा मी काय केलं होतं, अंगदाच्या पाळण्याला बांधलं होतं, खेळता रावण बांधला होता, एवढा वाली श्रेष्ठ होता। पण तुम्ही या भेत्र्या सुग्रीवांशी मैत्री केली म्हणले, ठीक आहे। मग राम म्हणले तुला जिवंत करू का? सुग्रीव म्हणला आता नको, कारण आता उपयोग नाही, असा योग येणार नाही पुन्हा म्हणले। अहो तुमच्या मांडी म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला पाहत पाहत त्या ठिकाणी माझा देह जात आहे, असं भाग्य पुन्हा येईल का? तुमच्या हाताने मरण नाही आहे ना। मग अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी वालीचा वध झाला, नंतर सुग्रीवाला राज्य गादीवर बसवलं आणि अंगदाला युवराज पद दिलं।
आणि मग प्रभू रामचंद्र आता पुढे निघणार. तेवढ्यामध्ये वर्षा ऋतू आला. वर्षा ऋतू म्हणजे चातुर्मास, पावसाळ्याचे दिवस सुरू झाले. म्हणजे हात तो आपली कथा पण अशी राईट चालू आहे. म्हणजे आजच मारला असं समजा वाली. मे महिना आहे ना आता, आणि जून मध्ये आता सुरू होते. मग जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर त्या ठिकाणी हे दिवस पावसाळ्याचे असतात का नाही. तसं प्रभू रामचंद्र म्हणले आता 4 महिने थांबू आणि त्याच्यानंतर सीतेचा शोध घेऊ. किंवा मग तुम्ही म्हणसान मग असं किती दिवस सीता गेली होती त्या ठिकाणी. नेमकंच गेलेली आहे ना, बरोबर का. 1 महिनाही झाला नाही. ते 4 आणि 1 महिना युद्ध असं त्या ठिकाणी 15 दिवसच ते येणार आहे आपल्याला पुढं. असं एकूण 6 महिने तर फक्त राहिली होती सीता. कुठं? वनामध्ये, आपलं रावणाच्या त्या अशोक वनामध्ये. तर मग राम म्हणतात आता जरासं थांबू आणि मी या पर्वतावर राहतो, तू अंगदासह राज्य कर. प्रथम ही देवनगिरी गुहा राखे रुचेर बनाई. राम कृपा निधी कछो दिन बास करहि. देवाने पूर्वी त्या पर्वतावरची एक गुहा सज्ज ठरवून ठेवली होती. गुफा अतिशय सज्ज केलेली गुफा. त्यांना माहित होतं इथं राम येणार आहेत. कृपेची खान श्रीराम तिथं काही दिवस राहतील म्हणून त्यांनी आधी तयारी केली होती. त्या पर्वतावर राम राहत होते. इकडे महाराज सुग्रीव राज्य करू लागला. अंगदाला त्या ठिकाणी युवराज पद दिलं. प्रभू रामांशी मैत्री केल्यामुळे सुग्रीवाला राज्य मिळालं. जी बायको हिरावून घेतली होती वालीनं ती पण मिळाली. सुंदर अशा प्रकारचं सुग्रीवांचं वैभव परत मिळालं. ही मैत्री रामाशी केल्यामुळं साध्य झालं. पण मित्र निवडते वेळेस असा निवडायचा त्या ठिकाणी तो आपलं काहीतरी चांगलं करेल. बरोबर आहे का. तसं तर देवालाच मित्र बनवलं पाहिजे. तुमेव माता च पिता तुमेव तुमेव बंधुश्च सखा तुमेव तुमेव विद्या द्रविणं तुमेव तुमेव सर्वं मम देव देव. सर्व देवाला बनवलं पाहिजे. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझे तारू कृष्ण माझे गुरु. सगळं काही भगवंताला बनवलं पाहिजे. अर्जुनाचा सखा श्री कृष्ण होता. सुदामानं महाराज सखा बनवलं, मित्र बनवलं, भगवंताला बनवलं. हे का नाही. श्रीमंत झाला, द्वारकाधीश भगवंत झाला होता, पण झोपडीत राहणाऱ्या सुदामाला विसरला नव्हता. असा मित्र पाहिजे. देव विसरत नाही, माणसं विसरतात. देव विसरत नाही महाराज. फक्त एकदा का त्यानं पाहिलं की विषय संपला. लक्षात ठेवतो. बघा ना तुम्ही, सुदाम देवाचं चरित्र ऐकल्यानंतर आपल्याला कळून जातं की भगवंत काय देतो. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला. हे का नाही. मुष्टीभर पोये घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला गा. शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो. किती 4 मुष्टीभर पोहे घेऊन गेला होता. त्याच्या बाबतीत संपूर्ण गाव सोन्याचा करावा लागला. हे का नाही. ही भगवंताची मैत्री. असा असणारा देव राम तिथं राहत होता. आणि मग त्या ठिकाणी सुग्रीवाला सांगितलं तुम्ही काही दिवस राहा, नंतर त्या ठिकाणी आपण पुढचं कार्य करू. पण विसरून गेले महाराज. कोण? सुग्रीव विसरला आणि आपल्या राज्यामध्ये दंग राहिला. मग देवानं बोलायला सुरुवात केली लक्ष्मणजीला. हे लक्ष्मण, पाय पाय म्हणले त्या सुग्रीवांना. आपण सर्वस्व मिळून दिलं आणि त्या ठिकाणी तो आपल्याला विसरला. 4 महिन्यात एकदा पण भेटायला आला नाही. आला का? नाही. जसं की
थोडाशा महाराज उगा थोडे फार पैसे आल्यानंतर दुष्ट लोक घमंडी बनतात. त्याच्यानंतर महाराज लहान नद्या भरून किनाऱ्याला तुडवीत चालल्या आहेत. ज्याप्रमाणे शुद्ध जीवाला माया लिप्त करतं तसा जीव हा भगवंताला विसरतो. सुग्रीव विसरला महाराज. 4 महिन्यात एकदा पण भेटायला आला नाही. समेटे समेटे जलभर हे तलावा जेमे सदगुण सज्जन ही पावा भूमी परत भा डाबर पाणी जणू जीवही माया लपटानी. जसं वरून पाणी पडलं पावसाचं की येतावळी एकदम शुद्ध असतं. जमिनीत मिसळलं की ते पाणी कसं होतं? गढूळ होतं. जणू जीवही माया लपटानी. तसा जीव भगवंताला विसरतो. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही. जीव ठेवतच नाही महाराज. बघा कित्येक लोक आहेत उपकाराची जाणीव ठेवत नाही. ज्यांनी उपकार केलं त्याच्यावरच अपकार करायला बघतात. बरोबर, त्यांनाच अडचणीत आणतात असे लोक आहे. तर सुग्रीव पण विसरला देवाला असं देवाचं म्हणणं आहे प्रभू रामचंद्राचं. त्या ठिकाणी महाराज ज्याप्रमाणे एक एक सद्गुण सज्जनाजवळ येतात त्याप्रमाणे पाणी एकत्र होत होत तलावांमध्ये भरतं. ज्याप्रमाणे पाखंडी मताच्या प्रचारामुळे सद्गंध रुप्त होतात त्याचप्रमाणे पृथ्वी गवताने भरून गेल्यावर वाटा दिसून येत नाहीत. तसंच काहींना पद प्रतिष्ठा मिळाल्यानंतर ते विसरून जातात. असं महाराज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलत होते. लक्ष्मणजी म्हणले तुम्हाला अगोदरच म्हणलं होतं हे मैत्री करण्याच्या लायकीचा नाही. ऐका ना, विनाकारण तुम्ही त्याच्याशी मैत्री केली म्हणले. हा सुग्रीव तसा आहे हे लक्ष्मणजीला माहित होतं. कारण झालं काय, रावण जेव्हा सीतेला नेत होता तेव्हा सीता माता वरडत होती वाचवा वाचवा. ऐका नाही, तेव्हा हे 5 जण तिथंच होते पण यांनी काही वाचवलं नाही. सीतेने फक्त काय फेकलं, कानातले कुंडल, केसातलं ते पिन आणि त्याच्यानंतर महाराज पायातले पैंजण अशा 3 वस्तू फेकल्या होत्या. आणि त्या ठिकाणी महाराज त्या बांधल्या होत्या एका ह्याच्यात आणि त्या फेकल्या. त्या सुग्रीवाजवळ हनुमंतराव सुग्रीव यांनी त्या जपून ठेवल्या होत्या. लक्ष्मणांचं म्हणणं होतं तेव्हा वाचवा म्हणत होती, मग तेव्हा काम नाही वाचवलं तुम्ही. बरोबर आहे का? जटायू एक पक्षी असून तो रावणाशी युद्ध करत बसला म्हणून म्हणले यांच्याशी मैत्री करायलाच नव्हती पाहिजे. देव म्हणले जाऊ दे आता. ऐका ना, मैत्री केल्या एकदा जमत नाही का? मग तसं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं म्हणणं होतं 4 महिन्यात एकदा तरी भेटायला यायला पाहिजे होतं. पण सुग्रीवाला जर वाटत असल की त्या ठिकाणी मला आता राज्य भेटलंय, सर्व काही व्यवस्थित चाललंय, पण त्याला हे पण सांग एका बाणानं वालीला मारू शकतो तर तोच बाण त्या ठिकाणी त्या बाणानं तुला पण मारू शकतो. जहे सायक मारा मै बाली ते हे सरहतो मुडक काली जा सुकृपा छुटई मद मोहा का कहू उमा की सपेन उपवा. ज्या बाणाने मी वालीला मारलं त्यानं तुला मारू शकत नाही का म्हणले. मग लक्ष्मण म्हणले थांबा तुम्ही इथंच राहा, मी बघतो त्याच्याकडे. लक्ष्मण गेला. लगेच प्रभू रामचंद्रानं हनुमंताला सांगितलं तुम्ही जा सोबत, हा लय गरम डोक्याचा आहे म्हणले, त्याला नक्कीच मारून टाकेल. शेवटी सुग्रीव आपलाच आहे. प्रभू रामचंद्र दयाळू आहे. जसं आई एखाद्या लहान मुलाला फटकारते का नाही, लगेच प्रेम करते, ती मारते आणि खाऊ पण घालते. तिच्या मारण्यात सुद्धा काय प्रेम असतं महाराज. बघा तुम्ही एखादं लहान लेकरू खेळत असतं, जेवायला येत नसतं, हाताला धरून 2 फटके देते, घरी आणते, जरासं रडत, पुन्हा मग हातपाय धुत ते पुन्हा जेवण करतच ना. त्या आईच्या मारण्यात पण काय प्रेम आहे ना त्या ठिकाणी महाराज. तसं महाराज प्रभू रामचंद्र म्हणले सुग्रीव शेवटी आपलाच आहे, जा तुम्ही. किष्किंधा नगरीकडे पवन कुमार हनुमानाने विचार केला. महाराज अवघडे म्हणले जर लक्ष्मण तिथं गेले तर. त्याच्या अगोदरच हनुमंत पोहोचले आणि सुग्रीवाला जागृत केलं. ओठ म्हणले जरा सावधान हो, 4 महिने झालं देवाला तू विसरला म्हणले.
प्रतिज्ञा करून आला, देवाला सांगून आला होता, देवा तुम्हाला विसरणार नाही, असं करणार नाही, तसं करणार नाही. बरोबर. पत्नीच्या संयोगामुळे आणि त्या राज्याच्या लोभामुळे विसरून गेला म्हणले राजा. सांगून काय आला होता, एक वेळ करिया दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रन ही दिवस पांडुरंगा. पण विसरलो का नाही. भागवतामध्ये पंचम स्कंदाच्या शेवटी एक उपाख्यान आलेलं आहे बघा. त्या ठिकाणी पंचम स्कंद किंवा 6वा स्कंद तेवढा आता मला निश्चित आठवत नाहीये. एक पुरंजन उपाख्यान आलेलं आहे बघा. त्या ठिकाणी पुरंजन उपाख्यान. आणि त्या पुरंजन उपाख्यानामध्ये एक अविज्ञात नावाचा मित्र असतो. तो पुरंजन सांगतो की मी काय करतो, जरासा फिरून येतो म्हणले. भागवत ऐकलं ना तुम्ही का नाही? ऐकली का ही कथा? पुरंजन नाही ऐकली? सांगतो मग जराशी. त्या ठिकाणी महाराज जरा आठवणीनं काऊन सांगावं लागतं, हे रेकॉर्ड व्हायले. लोक बी तेवढंच ऐकायलेत पण त्याच्यातलं कट करून सांगायलेत. पुन्हा काही चुकल्या आपलं नाही सांगणार कोणी. एवढा कुठं वेळ आहे लोकांना. म्हणजे गाजलेले लोक आहेत त्यांना लय अडचण आहे याची, नाही का नाही? आपल्याला काय अडचण असं आपलं म्हणजे कधी मधी सलग नाही ना. त्या ठिकाणी काय सांगू लागलो मी, तो पुरंजन त्या ठिकाणी मला. आणि मग अविज्ञात नावाच्या मित्राला सांगितलं, त्याने मी जरा फिरून येतो देवा. मित्रच होता तो त्याचा. आला आणि आल्यानंतर महाराज एका नवद्वाराच्या नगरामध्ये तो राहू लागला. राहत असताना तिथं त्याला एक सुंदर अशी कन्या भेटली. तिचं नाव होतं पुरंजनी. तिच्याशी त्याचा विवाह झाला आणि तिच्यातच तो रममान झाला. मित्राला काय सांगितलं होतं, मी जाऊन येतो. मग त्या ठिकाणी ती पुरंजनी त्याची बायको, ती हसायची की हा हसायचा, ती गायची की हा गायचा. क्वचित गायन्ति गायन्त्या, क्वचित हसन्त्या हसन्ते, क्वचित जल्पन्त्या मनुजल्पन्ते, क्वचित धावन्त्या धावन्ते. ती धावायची हा धावायचा, ती रडायची तर हा रडायचा, ती गायची तर हा गायचा. कोण? पुरंजन. भागवतात खूप मस्त विषय तो. आणि मग शेवटी महाराज इतका अधीन झाला पत्नीच्या. होतात का नाही काही पुरंजन? उठले, बस बसले. जा कुल्फी आणली, पाणीपुरी आणली, असत ना. जा उन्हाळ्याचं मठ्ठा घेऊन या, लस्सी आणा, सगळं ताबडतोब येतं महाराज जाग्यावर. पण त्याच्यासाठी नशीब काढावं लागतं बर का, है का नाही? हो, पुरंजन भेटण्यासाठी नशीब लागतं, है का नाही? असा पुरंजन भेटायसाठी नशीब लागतं मातांना. लक्षात आलं ना? त्याच्यासाठी पुण्य करावं लागतं. नवरा माझ्या मुठीत ग, है का नाही? जय श्रीराम आहे ना ते पिक्चर, एक पाहिला का नाही तुम्ही? लहानपणी पाहायचो मी लय त्या ठिकाणी. नवरा माझ्या मुठीत. तसं महाराज ती पुरंजन तिच्या मुठीतच होता. गायचा, ती गायला लागली की हा गायचा, ती जायची ती हा जायचा. शेवटी म्हातारा झाला, कळालंच नाही. आणि पुरंजनीचा अंत झाला. हा रडत रडत स्त्री जन्माला प्राप्त झाला. मरणी जया जे आठवे तो तेची गती ती पावे, अंत सामती अंतमती सागती. या न्यायाप्रमाणे स्त्री झाला. तोच पुरंजन एका राजाचा पत्नी झाला त्या ठिकाणी महाराज. म्हणजे स्त्री जन्मात जन्मल्यामुळं स्त्री रूप भेटलं. त्या जन्मातही महाराज तिचा पती मेला म्हणून ती सती जायला निघाली. तोच पुरंजन जो त्या ठिकाणी स्त्री झाला होता. तेवढ्यात अविज्ञात नावाचा मित्र आला, त्याला उठवलं. उठ, काय करायला? म्हणला सती चाललो. म्हणला वेडा आहेस का? अरे तू माझा मित्र होता ना, मला सांगून आला होता मी फिरून येतो, पण इकडच रमला म्हणले, आलात नाही वापस. दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. तसा हा जीव म्हणजे पुरंजन आहे. आलं का लक्षात? आता पुरंजनानं सांगितलं म्हणजे त्या जीवानं, हे देवा, अविज्ञात नावाचा मित्र म्हणजे देवा, मला जरा असं पृथ्वीवर फिरून यायचंय, मी वापस तुमच्याकडे येतो. देव म्हणले फिरून या. मग फिरता फिरता किती फिरलो,
99,99,999 जन्म, पण कुठंच पसंत पडलं नाही. मग फिरत फिरत 84 लक्ष ते म्हणतो ना आपण, तेव्हा काय भेटलं? मनुष्य देन हा देह. मग हे शहर आवडलं. किती द्वार आहे त्याला? 9 द्वाराचं शरीर आवडलं. मग इथं एक पत्नी भेटली, बायको भेटली. तुम्ही म्हणसान आम्हाला कोणती? तुम्हाला पण आहे ना आम्हाला पण आहे, स्त्रियांना पण आहे पुरुषांना पण आहे. तिचं नाव आहे बुद्धी. आलं का लक्षात? ती पुरंजनी. ती म्हणती चला की निघाले. ती म्हणते आज कथा राहू द्या, घरीच झोपा, झोपले. लक्षात आलं का नाही? बुद्धी सांगते तसं करतो ना आपण. ज्याला काय कळत नाही त्याला लोक काय म्हणतात? येड आहे, त्याला बुद्धी नाही. पण ती बुद्धीच आपली पत्नी. बुद्धी सांगत तसंच माणसं करतात, बरोबर ना? ती पुरंजनी. मग तिच्या आपण एवढा अधीन झालो, त्या अविज्ञात नावाच्या मित्राला विसरलो, म्हणजे देवाला विसरलो. सांगून काय आलो? देवा आठवीन पाये हा माझा नवस, सुंदर तुझं भजन करील. त्या ठिकाणी लोणी गावात जन्माला आलो. समर्थ एकनाथ महाराजांचा भंडारा 7 दिवस होईल. 7 दिवस पोथी ऐकन, भजन करेल, कीर्तन ऐकन, हरिपाठ करेन. सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम करील, बरोबर ना? आणि मग तुला प्राप्त होईल. पण आपण जायला तयार नाही, विसरलो आपण. तसं रामप्रभू म्हणतात सुग्रीव मला विसरला. आणि जीवाचा धर्म आहे विसरणे. विसरतोच महाराज जीव. रामाला राग आला, लक्ष्मण गेला. हनुमंत जाऊन सावधान करतात, ओढ बाबा लक्ष्मण आलाय, सगळी तुझ्या ठिकाणी तुझं जे राज्य आहे सगळं विध्वंस करून टाकेल. मग काय? सुग्रीवाला भीती वाटली. आणि वाटल्यानंतर महाराज सुग्रीव त्या ठिकाणी विषयाने माझे मन, माझे ज्ञान हरण केले. आता हे पवनपुत्रा तू वाचव मला. मी विषयाच्या अधीन गेल्यामुळे मला लक्षच राहिलं नाही. कशी 4 महिने निघून गेले. भय अरु प्रीती नीती देखराही, चले सकल चरण शिर नाही. वानराला सांगतो मी आता, लगेच प्रभू रामचंद्राकडे जा. सगळे वानर निघाले. सुग्रीव हा कोण होता? वानरांचा राजा होता. निघाले महाराज. लक्ष्मणाने धनुष्य सज्ज करून म्हटले की आम्ही आता नगराची राख रांगोळी करतो. हनुमंत म्हणले थांबा जरा, दमन घ्या म्हणले. नेलं, गादी बसवलं, प्रार्थना केली. मग महाराज सुंदर अशा प्रकारचं ते लक्ष्मणजी बी शांत झाले. त्याच्यानंतर महाराज अंगद, त्याच्यानंतर हनुमान, नंतर सुग्रीव, संपूर्ण वानर सेना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे आली. आणि आल्यानंतर काय म्हणतायत? नाई चरण शिरो कह जोरी, नाथ मोहि कछो नाही न खोरी. अतिशय प्रबल देव तव माया, छुटई राम करहो जो दाया. हे रघुनाथ, तुमच्या चरणावर आमचं नतमस्तक आहे. आणि मग पाया पडले महाराज. तेव्हा रघुनाथ हसू लागले. हे बंधू, लोभाच्या दोरीमध्ये ज्याने आपला गळा अडकविला नाही, हे रघुनाथा, तो मनुष्य तुमच्या समान. रघुनाथ सुद्धा म्हणतायत बंधू मला भरतासारखा प्रिय आहेस. आता मन लावून सीतेची वार्ता काढण्याचा उपाय कर. बरोबर का नाही? बघा आता विशेष तुम्हाला असं गोष्ट सांगतो रामायणामधली. प्रभू रामचंद्राचा भाऊ होता लक्ष्मण. आणखी एक भाऊ होता, त्याचं नाव भरत. आणि आणखी एक भाऊ होता, त्याचं नाव लक्ष्मण. पण आणखी उपमा दिली होती भावाची हनुमंतरायाला की हनुमंतराय, तुम्ही मला लक्ष्मणासारखे प्रिय आहेत. नाही, लक्ष्मणाहून अधिक प्रिय आहे. मग लक्ष्मणजीला वाईट वाटलं का नाही? बाबा मी 13 वर्ष झालं उपवासी सेवा करत आहे, तरी पण माझ्यापेक्षा प्रिय हनुमंताला म्हणतात. त्याच गोष्ट अशी आहे, हनुमंतराय कोणाचा अवतार आहेत? शंकराचा. आणि लक्ष्मण कोणाचा अवतार आहेत? शेषनागाचा. मग महादेवाच्या गळ्यात कोण राहतं? शेषनाग. म्हणजे अलंकार. मग अलंकार जास्त त्या ठिकाणी आवडला जातो का अलंकार घालणारा प्रिय असतो जास्त? कोण? मोठेपणा कोणाला दिला जाईल?
अलंकार मोठा का अलंकार धारण करणारा मोठा? उदाहरण सांगू, एका श्रीमंत 100 एकर वाल्या माणसाला 10 वर्षानंतर मुलगा झाला, अतिशय काळा कुट्ट जन्माला आला, असा की ढेकळात टाकला तर ओळखू येऊ नये एवढा काळा, पण तरी त्याला तो प्रिय आहे का नाही? त्याला 10 तोळ्याचं लॉकेट गळ्यात घातलं त्याच्या, आणि मग पुढं तो येऊ लागला. त्या लॉकेटा म्हणजे ते लॉकेट आहे सोन्याचं, त्याच्याकडे पाहिन तो माणूस का आपल्या मुलाकडे पाहिन? जास्त काय आवडेल त्याला? मुलगा आवडेल ना त्या ठिकाणी, कारण तो प्रिय आहे ना. अलंकार काय तसं लक्ष्मणजी शेवटी त्या ठिकाणी अलंकारच आहेत गळ्यातले महादेवाच्या, म्हणून महादेवाला जास्त महत्व दिलं. म्हणून हे लक्ष्मणजी पेक्षा हनुमंतराय तुम्ही मला प्रिय आहात. आलं लक्षात? त्याच्यानंतर आता दुसरी उपमा सुग्रीवाला दिली, तुम्ही मला भरतासारखे प्रिय आहेत. बघा असं, मग मी कालच सांगितलं होतं देवानं आपल्याला माझं म्हणावं, बरोबर आहे? सुग्रीवांशी मैत्री करण्याची 3 कारणं आहेत. काय काय 3 कारणं? एक, शबरी मातेनं सांगितलं तुम्ही सुग्रीवांशी मैत्री करा. शबरी सांगते याचा अर्थ सुग्रीवांमध्ये काहीतरी क्वालिटी आहे. 2 नंबरची गोष्ट, सीता मातेनं त्या ठिकाणी अलंकार इथं टाकले याचा अर्थ सुग्रीवांमध्ये काहीतरी पाहिलं, बरोबर? अशी काही कारण आहेत महाराज. एरी कोणाशी भगवंत मैत्री करायला काही एवढा सोपा नाही, आणि त्याच्यावशी एवढा वेळही नाही. ऋषी मुनी 60-60, 70-70 हजार वर्ष, 10-10 हजार वर्ष तपश्चर्या करतात, त्यांच्या जवळ जायला तयार नाही. मग सुग्रीवाला म्हणले आता बस झालं, आता आपल्या कामाचं बघा म्हणले. 6वा दिवस चालू आहे, आणखी शोध लागलेला नाही. कोणाचा? सीता मातेचा, बरोबर का नाही? अशा प्रकारे तर मग एकदा सर्वांनी जे जयकार करायचा आहे. बोले प्रभु रामचंद्र भगवान की जय. याचा आवाज म्हणायचा, आवाज काहीच नाही तुमचा, आपण तर म्हणायला जोरात आवाज काढा एकदा. आज काय होतं दुपारी? गुलाबजामू. तुम्ही असं बाजरीच्या भाकरी सारखा आवाज काढायला, गुलाबजामूचा आवाज काढा झाला. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की. हा, असं जरा वाटलं बा काहीतरी आता असा आवाज आला पाहिजे, आहे का नाही? मग काय चालला आपला विषय? सुग्रीव त्या ठिकाणी प्रभु रामचंद्र म्हणतात जा आता जे जयकार केला ना, आता शोधाशोध चालू करा. शिव म्हणतात हे पार्वती, वानरांची सेना त्याची गणतीत नव्हती, एवढे वानर होते. किती होते? 18 पद्मवान्यर करती भुभुकार. किती होते? 18 पद्म. महाराज आता ते पद्म आहे का ना, कोटी 10 कोटी किती ते अब्जो खरबो त्याच्यापेक्षा पुढे गेले. मी म्हणायलो की प्रभु रामचंद्र आता असते तेवढे वानर सेना घेऊन तर पाकिस्तानला का एका मिनिटात गायबच हो. एवढंच आहे, पण मत 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 करीत राहते पाकिस्तान, आहे का नाही? त्या ठिकाणी पण आता बरं व्हायले जरा, आहे का नाही? बातम्या पाहता का नाही तुम्ही, आहे का नाही? मग जो गलती करके काय ते काय बघा, काय गलती करके सुधर जाते उसको इंसान कहते हैं, जो बार बार गलती करते उसको पाकिस्तान कहते हैं. असं आहे ते, है का नाही? मला आपलं भाग्य आहे बर का, आपण हिंदू राष्ट्रात जन्माला आलो, नाही तर लय अवघड होतं. कुठं बी त्याचं दुकान मांडले होते. आताच पाहून आलो मी ते वीर फिरवा. मी निंदा करत नाही, पण आपला हिंदू धर्म याच्यासाठी मागे आहे का ना, आपले लोक आपल्याला पुढे घालण्यामध्ये आणि त्याच्यात विश्वास ठेवण्यामध्ये कमी आहे, त्यांचे तसं नाही. एकी महाराज, एकी पाहिजे आपली. आणि आज गरज आहे. काही दिवसानंतर हिंदूच्या मुलांच्या कपाळाला गंध दिसणार नाहीये. हातात नाहीये गंध. काही जणांना लाज वाटते गंध लावायची. हा, लाज वाटते महाराज गंध लावायची. त्यांचं बघा, टोपी घातल्याशिवाय मस्जिदीत जात नाही. त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.
हे का नाही? लहान मुलाला घेऊन 5-5 वेळेस नमाज पाडायला जातात ते, आपला मुलगा मंदिरात यायला तयार नाही, गंध लावायला तयार नाही. काय महाराज गंध लावायला काय जातो? गंध लावला पाहिजे, आपली शान आहे ती, आपली नवे नवे महाराज आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे ते. धर्म आपला जागवला पाहिजे, वाढवला पाहिजे, धर्माविषयी प्रेम पाहिजे. गीतेचे काही श्लोक आपल्याला पाठ पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे. श्रीमद भगवद्गीता आपला धर्मग्रंथ आहे. रात्री महाराजांनी सांगितलं का नाही, सर्वात मोठा जगातील कोणता धर्म असेल आणि पुरातन सनातनी तो आपला हिंदू धर्म आहे. पण आपण जाती जातीत विभागल्या गेलो, हे का नाही? म्हणून महाराज धर्माविषयी श्रद्धा पाहिजे. मी सांगत होतो वानर एवढे होते भयंकर, पाचच काम नाही. आणि मग हे पार्वती, श्रीरामाने ज्यांची खुशाली विचारली नाही अशा शेनेमध्ये एकही वानर नव्हता. एका एका वानराला प्रभू रामचंद्र बोलत होते, राजा असावा तर असा. सध्या राजा नाही तरी सुद्धा सगळ्यांची खुशाली विचारायची. आणि मग तेव्हा सुग्रीवाने सर्वांना समजावून सांगितलं, जानकीचा शोध घ्या. सगळे जण निघाले, जांबुवंत, हनुमंत, कोणी दक्षिणेकडे गेलं, कोणी उत्तरेकडे गेलं, कोणी कुठं गेलं. महाराज शोधाशोध सुरू झाली. आणि मग त्या ठिकाणी भगवंताचा नामघोष करत करत प्रभू रामचंद्राचं नाम घेत घेत वानर शोधाशोध करायले. पण यांना एक गोष्ट माहितच नाही, सीता दिसती कशी, आहे केवढी, काहीच माहित नाही. निघा म्हणले की निघाले, बसा म्हणले की बसले. पण पाहावं लागेल ना तयार झालाय का नाही, स्वयंपाक महाराज त्या ठिकाणी सगळं तयार होऊ द्यावं लागेल, सगळं बघावं लागेल का नाही. तसं तुम्ही बघता का नाही, गायनाचार्य आले का नाही, आणखी सुरुवात झाली का नाही, आणि मग वाजल्यावर मग येता हळूहळू, बरोबर का नाही? असंच आहे ना. प्रभू रामचंद्र भगवान. ऐकणाऱ्यात लय प्रकार आहेत. काय काय म्हणतात, आधी वाजू द्या, मग बघू द्या, आवडलं तर जाऊया, नाही तर घरी झोपूया, है का नाही? असे महाराज काय सांगायलो. सुग्रीव वानर पाहत निघाले, पण माहिती नाही सीता कशी दिसते काय. पाहायला निघाले. त्याच्यानंतर महाराज पवनसूत असणारे हनुमंत आहेत, ते सुद्धा महाराज त्या ठिकाणी वानरांसोबत आहेत. डोंगराच्या शिखरावर जाऊन पाहतात, कोणी कुठं पाहतात, कोणी कुठं पाहतात. त्या ठिकाणी महाराज वानर गणांच्या मनात काळजी वाटू लागली. 1 महिन्याचा काळ लोटला, आता बी त्या ठिकाणी सीतेचा काही शोध लागला नाही. मग आता करायचं काय? आणि असं बाता करत म्हणजे ते बोलत बोलत होते, तेवढ्यातच मधून एक आवाज आला. आणि आवाज आल्यानंतर त्याला वाटलं मस्त झालं, म्हणले आयतं त्या ठिकाणी जेवण मिळालं आपल्याला. तो गिधाड होतं, गिधाड. आणि त्या ठिकाणी त्याला वाटलं आता बरं झालं, आयतं त्या ठिकाणी आले. म्हणले बाहेर होई देखी बहु किसा, मोयाहार दिन जगदीशा. खूप दिवसाचा उपवास होतो म्हणले, बरं झालं आले बापा हे वानर, यांना खाऊन घेतो म्हणले. तेवढ्यात ते बाहेर आला, तर तेवढ्यात चर्चा चालली यांची, वानरांची. आपलं काय म्हणले, आपला जन्म व्यर्थ आहे. ते गिधाड पहा म्हणले, जटायू रावणाशी युद्ध बी केलं आणि प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मेलं आणि मोक्षाला प्राप्त झालं. तेवढ्यात ते दुसरं गिधाड, त्याचं नाव होतं संपाती, जो की जटायूचा भाऊ होता. ते म्हणला आपल्या भावाचं नाव काढलं, याचा अर्थ कोणतरी आपलेच पाहुणे रावणे दिसतात आपल्या जवळचे. मग महाराज त्या ठिकाणी म्हणले कोण आहात तुम्ही, काय विचारपूस केली. सांगितलं माझं नाव संपाती. त्यांनी सांगितलं आम्ही प्रभू रामचंद्राचे भक्त मंडळी आहोत. म्हणले तुमची अवस्था अशी कस काय. म्हणले ऐका, जटायू माझा भाऊ आणि मी, माझं नाव संपाती. आम्ही दोघांनी लावली शर्यत. कोणती? सूर्याचे घोडे खाण्याची.
बरोबर का? गेलोत महाराज त्या ठिकाणी, सूर्य असा तापत होता की जटायू घाबरला आणि तिथून वापस आला, मूर्छित पडला. पण मी लय अभिमानी म्हणला, मी गेलो, माझे पंख जळून भस्म झाले, खाली पडलो. असं कोण सांगायले? संपाती. शक्य असेल तेच केलं पाहिजे माणसानं, बरोबर का? मग गिधाडाचं बोलणं ऐकलं. त्याच्यानंतर महाराज त्यानं सांगितलं असं असं हे बाबा, पण आता मला एका ऋषीनं त्या ठिकाणी वचनही दिलं होतं. चंद्रमा नावाचे एक मुनी होते, त्यांनी सांगितलं प्रभू रामचंद्राचे भक्त मंडळी वानेर येतील तेव्हा तुला पंख फुटतील आणि तुला जरासं ज्ञान होईल. मग आता तुम्ही आलात, मला ज्ञान आलं. मी हे सांगतो की तुमची मदत मी केली असती, पण मी आता म्हातारा झालो आहे, आता माझ्याच्यानं काही होत नाही. मला फक्त मी गिधाड असल्यामुळे माझी दृष्टी जी असते का नाही, गिधाडाला लय लांबचं दिसतं. ते म्हणला मी पाहू शकतो. म्हणजे पाहती अशोक वाटिका आहे, अशोक वन, त्याच्यामध्ये सीता माता आपल्या चरणांकडे पाहत आहे, खाली मान घालून बसलेली आहे, मला दिसत आहे. रावणानं नेली म्हणजे असं कोण सांगितलं? संपातीनं. आता पक्की खबर लागली. कोणाला? वानेरानं. इतक्या दिवस माहितच नव्हतं कोणी नेली, कुठं शोधायचं, कसं करायचं. आता वानेर म्हणले आता जमलं वा, आता काय लागला? सुगावा लागला. आणि मग त्या ठिकाणी महाराज सर्वजण म्हणू लागले आता लंका तर लय लांब आहे, म्हणले 100 योजन दूर आहे, तेवढ्या लांब जाईल कोण? मग महाराज काक भृशुंडी नावाचे ऋषी गरुडाला सांगतात, हे गरुडा, जेव्हा संपाती निघून गेला तेव्हा वानर विचार करतायत कोण जाईल कोण जाईल. अंगद म्हणला मला जाता येईल पण वापस नाही येता येत. एका उड्डाणामध्ये मी लंकेत जाईल, पण तिथं रावणाचा एक मुलगा आहे, त्याला पाहिलं की माझी शक्तीच जाते अर्धी, मला वापस येता येणार नाही. तेवढ्यात जांबुवंत म्हणले तुझा जाऊन उपयोग नाही, कारण तू नायक आहे, नायकाला पाठवता येत नाही. बरोबर का? लाखो मेले तरी चालतील पण लाखोचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणतो का नाही आपण, तसं तुम्ही काय नायक आहे, तुम्हाला नाही जाता येणार. मग आता जायचं कोण? जांबुवंतानं लावलं आपलंच सांगायला सुरुवात केली, मी असा होतो, मी बलवान होतो, मी तसा होतो, नाही का नाही. पण आता ते म्हातारं झालं होतं जांबुवंत, ते म्हणले आता राहू द्या तुम्ही. मग महाराज आता जायचं कोण? कुठं? लंकेमध्ये. पण हनुमंतराय एक शब्द पण बोलत नाहीत, नुसते आपलं शांत आहेत. कारण ज्याच्याजवळ खरी शक्ती असते, खरी क्षमता असते, ती कधी बोलत नसतं. रिकामी अर्धी घागरच जास्त काय होते, बरोबर का नाही. एक तर फुल भरलेली असावी, नाही तर निवळ रिकामी. अर्धवड भरलेली काय होती, विसळती का नाही. हा, हनुमंतराय काहीच बोलत नाही, कारण त्याला माहित होतं हे कार्य मायाकडेच येणार आहे. माणसानं फक्त दम धरली पाहिजे, बरोबर होत असतं. हनुमंतरायाला जांबुवंत म्हणतात, अरे तुम्ही काहीच करत नाही, काही बोलत नाहीत. त्यावेळेस महाराज हे काम करण्यासारखा हनुमंतराय आहे. पवन सो काज कठिन जगमाई, जो नहीं होई तात तुम पाही. राम काज लगी तवा अवतारा, सुनतही भयउ पर्वतकारा. पर्वतकारा कोण झाले? हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन
हनुमंतराय एक शब्दही बोलत नाही, शांत उभे होते. त्यांना माहित होते काम कोणाकडे येणार आहे, आपल्याकडे येणार. आता राहायला उद्याचा दिवस. त्या ठिकाणी महाराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. कोणतरी डाळडा टाकला बा त्या वर्णात. मी काय सांगत होतो मी. हनुमंतराय शांत आहेत महाराज त्या ठिकाणी, अतिशय शांत, काहीच बोलत नव्हते. जांबवंतानं पाहिलं, म्हणले काय झालं, तुमच्या शिव कार्य कोण साधेल. हे हनुमंतराय. आणि हनुमंतरायला म्हणता क्षणिक हनुमंतराय मोठे झाले. सुनत हे भयओ पर्वतकारा राम काज लगी तव अवतार. राम काज, स्वामी काज, गुरु भक्ती. हनुमंतराय पर्वतासारखे झाले. त्याचा सोन्यासारखा रंग होता, शरीरावर तेज शोभत होते, जणू दुसरा पर्वतांचा राजा सुमेरू. हनुमंताने वारंवार सिंहनाद केला. मी खाऱ्या समुद्राला लिलया ओलांडून जाईन म्हणले, एका उड्डाणात पलीकडे जातो. तेवढ्यात काय चिंता आहे म्हणले. कोण म्हणाले, हनुमंतराय. अतिशय बलवान. लहानपणी तर सूर्याला गिळलं होतं, नाही का नाही. कोणा, हनुमंतराय. त्या ठिकाणी अतिशय बलवान आहेत हनुमंतराय. आणि मग हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. लहानपणीच एवढं कार्य केलं होतं, तर आता तर मोठे पर्वताकार झाले. बालपणी गेलाशी तो सूर्याला गिळायला गेला होता हनुमंत. तेव्हा सर्व देवदेवतांनी वरदान दिले होते. मग खाली पडला होता, मूर्छित झाला होता. सर्वांना कथा भाग माहिती. त्या ठिकाणी पर्वताकार झालेले हनुमंतराय म्हणले, आता मी कार्य साधतो. मी रावणाला त्याच्या सहाय्यकासह ठार मारून त्रिकूट पर्वत उपटून येथे घेऊन येतो. त्रिकूट नावाचा पर्वत, तिथं रावणाचं काय होतं, लंका होते. आणि मग महाराज बाहुबलाने राक्षसांचा संवार करून सीतेला इकडे घेऊन येईल. तुम्ही काय चिंता करू नका महाराज, कारण श्री रघुवीरांची कीर्ती जन्म मरण रूप भवरोगाची अचूक औषधी आहे. आणि ते राम नाम माझ्या सदा हृदयात असतं. हनुमंतरायला शक्ती कशापासून भेटायची, राम नामापासून. राम नाम काय औषध आहे रोगावरच, कोण्या भवरोगावरच. असं बोलता 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 गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात,
त्या ठिकाणी किष्किंधा कांड समाप्त होते. प्रभू रामचंद्र भगवान की. किती कांड झाले? हा किती? 4 झाले ना. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड आणि किष्किंधा कांड. किती झाले? 4. 3 कस काय? 4 झाले ना. लक्षात ठेवा. मला वाटलं माझं चुकलं का. 4 झाले, बरोबर आहे. आता कोणतं सुरू होत आहे? सुंदरकांड. असं स्पष्ट रामायण पाहिजे. काही काही कळत नाही. कोणीकडे जाते आणि कोणीकडे येते. अयोध्या कांडातली कथा, युद्धकांडातली कथा याच्यात घालते आणि त्याच्यातली कथा त्याच्यात घालते. बरोबर आहे. स्पष्ट असं लाईन न चाललं पाहिजे. पायऱ्या आहेत या 7, एक चढत गेलं पाहिजे. आता मजेशीर गोष्ट आहे का रामायणामधली. याचं नाव सुंदरकांड आहे. बालकांड नाव आहे, व्यवस्थित नाव शोभलं, कारण प्रभू रामचंद्राच्या बाललीला आहेत म्हणून बालकांड. बरोबर. अयोध्याकांड आहे. बरोबर आहे. कशामुळे अयोध्याकांड आहे? कारण अयोध्येत त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर अरण्यकांड आहे. कशामुळं? अरण्यात प्रवेश केला, नाव शोभलं. किष्किंधा कांड नाव शोभलं, कारण किष्किंधेत गेले होते ना राम. पण सुंदरकांड शोभन ना नाव. इथं नाव काय पाहिजे होतं? हनुमंत कांड पाहिजे होतं ना. हनुमंतरायाची आहे ना सगळी गोष्ट. गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात याचं नाव सुंदरकांड याच्यासाठी आहे. मजेशीर गोष्ट आहे का? कारण हनुमंतरायच त्या ठिकाणी रामायणाचं मूळ नाक आहे. म्हणजे सुंदरता रामायणाला प्राप्त झाली ती कोणामुळं? हनुमंतरायामुळं. हनुमंतराय बाजूला काढा, रामायणाला 0 किंमत आहे. रामाला कोण नाही विचारणार हनुमंतरायाशिवाय, आहे का नाही? काय करायची ती 32 लक्षणे आहे का? प्रमाण माहित? हा नाही, राहू द्या. काय करावी ती 32 लक्षणे नाकाविन वाया गेली. लक्षात आलं नाही आणखी बी तुमच्या? स्त्री एकदम सुंदर आहे, 32 लक्षणाने युक्त, पण तिला नाकच नाही. आलं का नाही आणखी लक्षात? काय करावी ती 32 लक्षणे नाकाविन वाया गेली. नाक नसेल तर शोभा देत नाही चेहरा. तसं हनुमंतराय नसतील तर रामायणाला शोभा नाही. एवढं महत्वाचे हनुमंतराय आहेत. आलं का लक्षात आता? म्हणून सुंदरकांड. अतिशय सुंदर कथा अशा हनुमंतरायाच्या इकडं येतात. इकडं तिकडं नाही. जय श्रीराम. लागलीच लगेच मुंडके वळवता बा. किती काही समजावून सांगा, किती महाराज लोक मेल्यावर तुम्ही सुदर्शन. एवढी कथा चांगली चालू की लगेच रोबोट बटन आहे बाबा तुमचं. लयच आहे का नाही? चल द्या म्हणा तुमचं, चल द्या, आमचं आहे लक्ष. अवघड आहे. सुंदरकांड हनुमंतराय शोभा नाही, आहे का नाही? हनुमंतराय सुंदर अशा प्रकारचं सुंदरकांड सुरू होतं. आणि मग महाराज मंगलाचरण करतात. शांतम शाश्वतम प्रेयमनघम निर्वाण शांती प्रदम ब्रह्मा शंभु फणींद्र सेव्य अनीशम वेदांत वेद्ययोभम रामाख्यम जगदीश्वरम सुरगुरुम माया मनुष्य हरिम वंदेह करुणाकरम रघुवरम भोपाल चूडामणिम. शांत सनातन सप्रेम निस्वाप मोक्ष रूप जगदीश्वरांना मी वंदन करतो. हे रघुनाथ, मी सत्य सांगतो, तुम्ही सर्व जगाचे आत्मा आहेत. अतुलनीय बळाचे धाम सुमेर सुवर्ण पर्वताप्रमाणे कांतियुक्त दैत्य रूप वनाचा नाश करणारा अग्निरूप असणारा हनुमंत, त्या हनुमंताला मी नमस्कार करतो, असं गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात. मग काय महाराज, जांबुवंताचं सुंदर बोलणं ऐकलं. जांबुवंत के बचन सुवाये सुनी हनुमंत हृदय अति भाये.
तब लागे मोही पर परिखेव तुम भाई सही दुःख कंद मूल फल खाई. जांबुवंताचे सुंदर बोलणे हनुमंताला खूप आवडले. तो म्हणाला, मित्रा, तुम्ही सर्वजण दुःख सहन करून कंदमुळे व फळे खाऊन माझी तोपर्यंत वाट पहा जोपर्यंत मी सीतेला पाहून परत येत नाही. मग ठरलं महाराज, आता सीतेचा शोध घ्यायचा होता. सर्वांना नमस्कार केला हनुमंतरायन. हृदयामध्ये प्रभू श्रीरामांना धारण केलं हनुमंतरायन. समुद्र काठावर एक पर्वत होता, त्या पर्वतावर गेले. हनुमंताने मजेने उडी मारून त्यावर चढला. श्रीरामांचं मोठ्यानं त्या ठिकाणी जय जयकार केला. प्रभू रामचंद्र भगवान की. उड्डाण घेतली हनुमंतरायन आणि उड्डाण घेतल्यानंतर वेगाने निघाला. मैनाक पर्वताला म्हणाला, हे मैनाका, तू याचा श्रम परिहार कर. हनुमानाने त्याला स्पर्श केला आणि मग त्या ठिकाणी पुढे गेला. ते म्हणला, मला विश्रांती घ्यायला वेळ नाही. हनुमंतराय पर्वत म्हणला, थोडं थांबा, विश्रांती घ्या. ते म्हणला, जोपर्यंत रामाचं कार्य सिद्ध होत नाही तोपर्यंत मला थांबायला वेळ नाही. पुढे निघाले. पवन कुमार जात असल्याने देवांना दिसलं आणि त्यांच्या बलबुद्धीची परीक्षा घेण्यासाठी एक सुरसा नावाची राक्षसी पाठवली. तुम्ही रामायण मालिकेमध्ये पाहिलेलं आहे, टीव्हीवर पाहिलं का नाही? हो. त्या ठिकाणी ती राक्षसी येते. हनुमंताला म्हणते, मी खाऊन घेईल तुला. भोजन दिलं म्हणते. तब तव बदन पैठे हो आई सत्य कहो मोही जान दे माय. हनुमंतराय म्हणले, माय मला जाऊ दे पुढं, माझ्या लय काम आहेत माझ्या पाठीमाग. ती म्हणली, नाही, मी तुला खाणार, तू माझं भोजन आहे. एक योजन एवढं तोंड केलं तिनं. हनुमंतराय 2 व्यजन झाले. बरोबर का नाही? मग महाराज असं करत 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 ते खूप मोठे झाले. हनुमंतराय तिच्यापेक्षा दुप्पट व्हायचे. समुद्रा एवढी झाली. हनुमंतरायानं एकदम बारीकपणा घेतला, सूक्ष्म झाले आणि मधात प्रवेश केला. तोंडातून चक्कर मारून बाहेर आले. मग म्हणले, नमस्कार, जाऊन आलो. म्हणले, आता तुमचं काम झालं, तुम्ही आम्हाला गिळलं नाही, खाल्लं नाही, चक्कर मारून आलो आम्ही. जसं तुम्ही एका मिनिटात झोप घेऊन येता. कथेत एका मिनिटात झोपल्या बाबा, झोपल्या त्या आजी. पाहिलं मी. तुम्ही पाहू नका एकमेकीकडे. ज्या झोपल्या होत्या त्यांना कळालं. जय श्रीराम. आता त्यांना माहित आणि मलाच माहित कोण झोपलं ते. आलं ना लक्षात? झोपायचं नाही हो, लागलीत लगेच डोळे लावते राव. मला दिसतं मी उंच आहे ना, इथून दिसतं कोण कोण झोपलं. फक्त आता एक खंब्याच्या आडमागचे जे ते दिसत नाहीत बाबा, त्यांना सूटच आहे झोपण्याची. काय विषय चालला? ते मधात जाऊन आलं ना हनुमान, तोंडातून फिरून आलं. सुरसा तशीच. शेवटी महाराज थकले. हनुमंतराय पुढे निघाले. हळूहळू हळू चालले महाराज. समुद्रामध्ये एक राक्षसी राहत होती, तिथं गेले. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना ती आपल्या मायवी शक्तीने पकडत असं. धीर बुद्धीचा हनुमान तिला ठार मारून समुद्रापलीकडे गेला. त्याला वनाची शोभा दिसली. तिथे मधाच्या लोभाने भ्रमर गुंजाव करत होते. त्या वनात अनेक प्रकारचे वृक्ष होते. शिव म्हणतात, हे उमा, हे पार्वती, यामध्ये वाढणार हनुमानाचा काही मोठेपणा नाही. जो काळांचाही काळ आहे का नाही, तो रामाचा प्रताप आहे. हनुमंतरायाची काय हिम्मत, एका वानराची जी उडी खाण, पण तो प्रताप कोणाचा आहे? राम नामाचा प्रताप आहे. सगळा करता करविता राम आहे, हे का नाही? मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, म्हणले आपण कालच, हे का नाही? डबल नको त्या ठिकाणी. असं असणार महाराज त्या ठिकाणी. देवाच्या कृपेनं सर्व काम होतात, पण देवावर काय पाहिजे? विश्वास पाहिजे. हनुमंतराय गेले
मग काय सुंदर अशा प्रकारचा किल्ला पाहिला, सोन्याच्या तटबंदीचा मोठा किल्ला बघितला. त्याचं नाव काय होतं? नाव काय होतं त्या किल्ल्याचं? लंका. रत्न जडीत जडविलेली सोन्याची तटबंदी होती. बाजू सुंदर अशा प्रकारचे त्या ठिकाणी घरे होती, महाल होते, चौक बाजार, सुंदर मार्ग, गल्ली बोळी अतिशय सुंदर, फुलबाग, वनबाग. आणि त्याच्यानंतर भयानक शरीराचे कोट्यावधी राक्षस पाहिले हनुमंतानं. कोट्यावधी राक्षस होते त्या ठिकाणी महाराज. किती राक्षस? कोट्यावधी राक्षस पाहिले. पाहिल्यानंतर महाराज चारी बाजूने रखवाली करत होती. एक राक्षसी होती तिथं. आणि गेल्यानंतर महाराज लंकेने तिचं नाव. हनुमंतरायाला वाटलं आता जायचं कसं, म्हणून हनुमंतराय अगदी छोटे झाले, एकदम छोटे. मच्छरासारखं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी महाराज लंकेत प्रवेश करू लागले. तेवढ्यात त्या राक्षसीनं पकडलं. म्हणले इकडं कस काय? चोर कुठं घुसतो? जाणीने मरमुसट मोरा, मोरा आहार जाईल लगी चोरा. तुला माहित नाही का मी इथं रखवाली करण्याकरताय? हनुमंतराय म्हणले एवढ्या बारीक झालो तरी कळालं हिला. मच्छर झालो महाराज तरी कळालं, बारीक झालती सूक्ष्म. ते म्हणले माझं कामच आहे, कारण दररोज येणारे मच्छर काहीच म्हणत नाहीत. आज आवाज वेगळाच यायला म्हणले. हनुमंतराय काय म्हणत होते? श्रीराम जय राम जय जय टाळी टाळी टाळी. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. भजन करा, भजन टाळी. हा बोला बोला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम वा वा वा. हा टाळी टाळी बोला. जय हो.
प्रभु रामचंद्र भगवान की हनुमंतराय नामस्मरण करत चालत आहे. प्रभु रामचंद्राचं नाम मुखात मी ओळखेलं म्हणलं ती लंकिनी म्हणायली. कोणाला? हनुमंतराय. कारण इकडे येणार म्हणजे कोणी नाव घेत नाही लंकेमध्ये. हे नाव घ्यायला म्हणजे कुठून तरी बाहेरून आलं. हनुमान अतिशय छोटे रूप घेऊन मनुष्य लीला करणाऱ्या श्री रामचंद्रांचे स्मरण करत होते. लंकिनी नावाची राक्षसी होती. हे मूर्खा, तुला माझे रहस्य कुठे ठाऊक? जितके चोर असतात ते माझा आहार बनतात. असं कोण म्हणलं? ती लंकिनी हनुमंताला म्हणू लागली. जाने हो नहीं मरमो सठ मोरा, मोरा आहार जहा लगी चोरा. जेवढे चोरा आहेत तेवढे लंकिनीचे आहार असतात. मग चोर कोण? जे देवाचं भजन करत नाहीत, देवाला विसरतात. बरोबर की नाही? तिला लंकिनी काय करते? म्हणजे राक्षस त्याच्यावर प्रहार करतात. ती लंकिनी म्हणजेच माया आहे ना, गुरफून घेते आपल्यात. मग काम क्रोध आदी हे बाकीचे आक्रमण करतात. हनुमंतरायला म्हणू लागली, इकडे कस काय तू? हनुमंतराय म्हणले, जे असेल ते असो, मला जाऊ दे, माझं काम आहे. सीता मातेचा शोध घ्यायचा. लंकिनी म्हणले जमतच नाही. हनुमंतरायाने एक ठोका ठेवून दिला. मोठी का एक महाकपी हानी, रोधीला बमत धरणी धन म्हणे. एकच ठोका टाकला. ठोकाच म्हणतात ना तुमच्याकडे, चापट म्हणतात आमच्याकडे. चापट तुमच्या इकडे चापटच म्हणतात. पण इथं मुठी का म्हणलेलं? मुठी का एक महाकपी हानी, रोधीला बमत धरणी धन म्हणे. एक मुक्का ठेवून दिला म्हणा, काय ते ठोसा ठेवून दिला. अनेक आहेत त्याच्यात बी प्रकार. ती रक्त ओकू लागली. कोण? लंकिनी. रक्तच ओकू लागली. लंकिनी स्वतःला सावरत पुन्हा उठली आणि हात जोडून म्हणली, तुम्ही जाऊ शकता. आता आपली अडवायची हिम्मत नाही म्हणली. मग म्हणले, आडीलं कसं काय? म्हणले, मला ब्रह्मदेवानं सांगितलं होतं. ब्रह्मदेव एकदा रावणाचं भविष्य पाहायला आलता. जाता जाता मी माझं पण विचारलं. मग ब्रह्मदेव म्हणले, ज्या दिवशी एखादं वानेर येईन तुला एका सापटीत खाली पाडील, रक्त तुझ्या नाकातून तोंडातून निघेल, समजून जायचं रावणाचा अंतकाळ आला. नाही. आणि ते दुसरा तिसरा कोणी नसून ते कोण असल? हनुमंत. म्हणले, म्हणून ही गोष्ट घडली आणि मला आता हे कळालं आणि तुम्हाला आता नमस्कार. निघाली पुढे. कपिराज हळूहळू महाराज त्या लंकेमध्ये प्रवेश केला. काक भृशंडी सांगतात, हे गरुडा. महादेव सांगतात पार्वतीला. याज्ञवल्क सांगतात भारद्वाज मुनीला. ज्याला श्रीरामचंद्रांनी एकदा कृपा दृष्टीने पाहिलं त्याला सुमेरू पर्वता सुद्धा धूळकणी सारखा वाटतो. देवाची एकच कृपा व्हावी, फक्त एकच. हे का नाही? एक कृपा झाली नाही. एकदा जरी त्यांनी पाहिलं तरी आपलं काम झालं. असे असणारे भगवंत. मग महाराज शोधाशोध सुरू झाली लंकेत. हनुमंतराय शोधू लागले. छोट रूप धारण केलं. त्याने तेथील प्रत्येक महालाचा शोध घेतला. जिकडे तिकडे महाराज असंख्य महल होते. कोण्या महालात राक्षस व्यायाम करत आहेत, कोण्या महालात एकमेकाला भांडत आहेत, कोण्या महालात मांसाहार करत आहेत, कोण्या महालात मदिरा पित आहेत. कुठं काय करत आहेत, कुठं काय करत. असे कोट्यावधी राक्षस हनुमंतरायाने लंकेमध्ये पाहिले. लंका हे राक्षसांच्या समाजाचे निवासस्थान आहे. साधू पुरुषाचा निवास तिथं असणं फार कठीण होतं असं हनुमंतरायाला वाटलं. पण शोधता शोधता रात्र होऊन गेली. शेवटी महाराज हनुमंतरायाला काही सीतेचा शोध लागला नाही. का नाही? सीता नव्हतीच तिथं. मग रावणाच्या महालात गेला तर रावण झोपलेला होता. पण तिथं सुद्धा जानकीबाई दिसली नाही. त्या ठिकाणी सीता माता दिसली नाही.
हनुमंतरायाला वाटलं कुठं शोधावं बाबा, रावण झोपलेला होता, हनुमंतानं ठरवलं असतं तर तेव्हाच मारला असता, पण आज्ञा नव्हती प्रभू रामचंद्राची, ऐका नाही तर झोपेतच त्या महालावर. नंतर महाराज हळूहळू शोधता शोधता हनुमंतराय एका महालाजवळ गेले, तर त्या महालातून देवाच्या भजनाचा आवाज येत होता. झाडे पाहून कपिराज हनुमानाला हर्ष झाला. तुळशी वृंदावन बघितलं तिथं. एवढ्या लंकेमध्ये राक्षसांच्या तुळशी वृंदावन कसं काय असू शकन म्हणणे. लंका ही राक्षसांच्या समाजाचं निवासस्थान, साधू पुरुषाचा निवास कस काय. राम राम तेहि सुमिरन कीना, हृदय हर्ष कपी सज्जन चिन्ह. राम राम आवाज आला, म्हणले असं कस काय झालं बुवा लंकेमध्ये. मग पाहायला गेले, ब्राह्मणाचे रूप धारण करून हनुमानाने त्याला हाक मारली. पाहिलं कोणीतरी राम नाम जप करत आहे. ब्राह्मणाचं रूप घेतलं, आवाज दिला, बिभीषण उठले. ते दुसरा तिसरा कोण नव्हता, कोण होतं, बिभीषण. बिभीषण रावणाचा कोण होता, भाऊ. 3 भाऊ होते का नाही ते, रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण, असे असणारे ते महाराज. आणि बिभीषणानं विचारलं, ब्राह्मण देवा कोण आहेत तुम्ही, हरिभक्तापैकी कोण आहात, सर्व हकीकत सांगितली. तेव्हा हनुमानाने श्रीरामचंद्राची सर्व हकीकत सांगून आपले नाव सांगितले. त्याला आनंद झाला. बिभीषण म्हणाला, हे पवनपुत्रा, ज्याप्रमाणे दातामध्ये बिचारी जीभ दबून राहते त्याप्रमाणे मी इथं राहते, तुला काय सांगावं. कोण म्हणलं, बिभीषण. नाही तर मला काही तर राहा वाटतं का म्हणला. जसं जीभ राहते महाराज त्या ठिकाणी, दातांमध्ये जास्त हालचाल करत नाही, है का नाही. नाहीतर चावल्या जाती. कधी कधी आपली जीभ आपल्याच्या चावल्या जाते का नाही, बरोबर आहे ना. दातानं असं केल्यावर तिला बाहेर येता येत नाही. तसंच राहिलो म्हणला मी बिभीषण. त्याला करमत नव्हतं महाराज तिथं, कारण त्याचं भक्ती भाव याच्यामध्ये मन लागायचं, पण रावणाच्या याच्यात जमत नव्हतं. म्हणून कसा तरी राहू लागलो. श्री रामचंद्रांच्या कमलाविषयी प्रेमही नाही, परंतु हे हनुमाना, हे राक्षस शरीर असल्यामुळे साधन तर काही जमत नाही, लय अवघड झालं म्हणून. हरीच्या कृपेविना संताची भेट होत नाही. आणि